सांगलीच्या पालवण येथे अभिनेते सयाजी शिंदे यांनी देवराई प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे, उभारणी केली आहे। पण याच देवराई प्रकल्पाला प्रचंड मोठी आग लागली आणि काही वेळातच या आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि ही आग जंगलापर्यंत पोहोचली। आग लागल्याचं लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांकडून आणि वन खात्याकडून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले। त्यामुळे सुदैवानं आग जास्त प्रमाणात पसरली नाही आणि पुढचा अनर्थ टळला। मात्र काही झाडांना आगीची झळ बसल्याचं समोर आलंय। दरम्यान काही मद्यपींनी ही आग लावल्याची माहिती वन खात्याकडून दिली जाते। यापुढे आग लावण्याचे असे प्रकार कोणत्याही व्यक्तीकडून घडल्यास गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही वन खात्यानं दिलाय। दरम्यान देवराईमधल्या आगीची घटना अतिशय गंभीर आहे आणि आतापर्यंत 40 देवराईची कामं पूर्ण झाल्याचं सयाजी शिंदेंनी म्हटलंय। आता हा डिसेंबरपासून मेपर्यंत महाराष्ट्रासाठी फार वाईट प्रसंग आहे। जिथं जिथं डोंगरात काहीतरी सहज न्यूसन्स करतात, सिगरेट ओढतात, बिडी टाकतात आणि आग लागते। आणि कधी कधी गैरसमज आहे की गवत जाळल्यानंतर परत चांगलं होतं, पण ॲक्च्युली खूप खूप नुकसान होतं निसर्गाचं। येतो वेळेस पर्यटनाचा आनंद घेता वेळेस काही असतेच जे काही अतिउत्साही त्यांनी जे काही केलेलं आहे त्यानंतरचा हा प्रकार झालेला आहे, तुम्हाला दिसूनच येत आहे। तर नक्कीच यापुढं जर आम्हाला असं जर कोणी जर करताना दिसलं वन क्षेत्रामध्ये, तर नियमानुसार वन गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जी काही दंडात्मक कारवाई केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।